क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र देश मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सहसंपादक दादाराजे भोसले बिजोडीकर. आज आपण अशा ठिकाणी आहोत, दहिवडी वडूज जो रोड आहे, दहिवडी वडूज रोडवरती जे स्वामी समर्थांचं जे नवीन मंदिर तयार झालेलं आहे, त्या मंदिराच्या शेजारी वडूजपासून साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावरती हे राजांचं मातीची जी मडकी असतात किंवा ते भाजी बनवण्यासाठी कपडे असतात, त्याचं छानसा असा एक स्टॉल आहे. रस्त्यावरती स्वतः बनवलेला स्टॉल आहे. तर त्यांच्याशी आपण 2 मिनिटं चर्चा करूया. राजे, काय सांगताल की आत्ता या जमान्यामध्ये तुम्ही अशी जी मातीची भांडी बनवतात, याचं वैशिष्ट्य काय आहे आणि लोकांनी ती भांडी का वापरावी? आता कसं आहे, भांडी वापरावी ते म्हणजे जीवनसत्व आहे ते ह्याच्यात जवळजवळ 90% ते 100% मिळतंच ह्याच्यात मातीच्या भांड्यातून. जर ॲल्युमिनियममध्ये केलं तर 40-30% मिळतं. पण ॲल्युमिनियममध्ये आपण जर भाजी बनवली किंवा आपण जर स्वयंपाक बनवला तर त्याचे शरीरावरती दुष्परिणाम पण होतात. पण ह्याच्यामधून काही दुष्परिणाम होत नाहीत. काहीच मिळत नाही. जेवढं जीवनसत्व आहे तेवढं शरीराला मिळतं, जेवढं आपण शिजवलं तेवढं त्यातलं काहीच वेस्ट जात नाही. म्हणजे पूर्वीचे लोक, आपली आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, ते मातीच्या भांड्यामध्ये अन्न बनवत होते. पाणी म्हणा, त्याच्यामुळे त्यांचे आरोग्य एकदम सुदृढ होते. तसंच पडत नव्हती, मला साखर नसायची. आता भरपूर आजार झाले. आता तुम्ही काय काय भांडी बनवता? म्हणजे आता कडे, पातेले, मटका आहे, चुली असं काळं माठ आहे. आता ह्या माठामध्ये बाजरणारा माठ आहे हा मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून जर आपण उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी वापरलं तर ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. परंतु तुम्ही काय करता, आताचे फास्ट लोक झालेत किंवा आताचे जे सुशिक्षित लोक झालेत, ते काय म्हणतात की फ्रीजमधलं पाणी पिल्यानंतर मला बरं वाटतंय. नाही, ते धोकादायक आहे फ्रीजमधलं पाणी. तर हा नैसर्गिक जो फ्रीज आहे, हा बघा त्यांनी या प्रकारचाही माठ बनवलेला आहे. त्याला नळ वगैरे आहे, तो साधा माठ पण आहे. त्याच्यानंतर हे भाजी बनवण्यासाठी एक मस्त अशी कढई पण त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की हे जे अशी घरामध्ये झुंबर लावतात, ते झुंबर बनवलेले आहेत. हा आपला दिवा आहे, म्हणजे वाऱ्यानं पंथी विजू नये म्हणून हा दिवा आहे. त्याच्यानंतर आमचे पत्रकार मित्र दाखवत आहेत बघा, हे असे चिनी मातीची भांडी पण बनवलेली आहेत. ते बघा तिकडे एकदम जो आपण जो म्हणतो मटका हंडी जी म्हणतो, ती मटका हंडी बनवण्यासाठी जे त्यांनी जे बनवले ते अशा प्रकारे बनवले बघा. त्याच्यानंतर यांच्याकडे मातीच्या चुली पण भेटतात. सर, तुम्ही पलीकडचं सगळं कव्हरेज करून या त्यांचं. सर राजे, तुम्ही त्यांना हे प्रत्येक ह्याची माहिती सांगा. हे पाण्याचा जार आहे, कोणाला कमी पाहिजे घरगुती आपलं दुकानात हे जार 5-6 लिटर पाणी दिसते. पैशासाठी खजिना, आपला खजिना, दही लावायला भांडा आहे, मसाला वगैरे दही लावण्यासाठी. हे बॉटल आहे पाण्याची, चिनी मातीची नाही मातीमध्येच येणार, मातीमध्येच बनवले. म्हणजे जे थंड पाण्याची बॉटल आहे ती सर दाखवा इकडं. ही बघा अशी एकदम अफलातून आधी एकदम कलरफुल, एकदम अशी देखणी अशी त्यांनी मातीचीच ही पाण्याची बॉटल बनवलेली आहे. जी आपण ट्रॅव्हलिंगसाठी जी बाहेर घेऊन जातो, स्टीलची बॉटल असेल किंवा मेटलची बॉटल असेल, त्याच्यापेक्षा बघा किती सुंदर अशी छानशी त्यांनी मातीची अशी बॉटल बनवलेली आहे. त्याच्यावरती हातानंच ही कलाकृती, म्हणजे हातानंच पेंटिंग केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, साधारणतः राजे ही बॉटल कितीला भेटेल आपल्याला? 360 किंमत आहे, 300 पर्यंत मिळेल. 360 रुपये किमतीची ही बॉटल आहे. साधारणतः किती लिटरची आहे? 1.5 ते 2 लिटरची ही बॉटल आहे. साधारणतः यांच्याकडे 350 रुपये सांगतायत, पण ते 300 रुपयाला बॉटल होलसेलमध्ये देत आहेत. तर मित्रांनो बघा, बरेच त्यांचं प्रोडक्ट आहे. हे असे झुंबर पण आहेत, देखणे असे झुंबर आहेत घरामध्ये अडकवण्यासाठी. खळखळ असा मस्तपैकी आवाज येत आहे त्याचा. तर मित्रांनो, दहिवडी वडूज रोडवरती, दहिवडीपासून साधारणतः एक 8 किलोमीटरवरती
आणि वडूजपासून दहिवडी साईडला 2-2.5 किलोमीटरवरती राजांचं हे स्वतः बनवलेलं युवराज कुंभार म्हणून त्यांचं सरांचं नाव आहे. त्या युवराज कुंभार सरांच्याकडं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची भांडी होलसेल दरामध्ये भेटतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि युवराज कुंभार सरांच्या इथं येऊन त्यांच्या स्टॉलवरती येऊन ही मातीची भांडी अवश्य खरेदी करा आणि आपलं आरोग्य सुंदर ठेवा, निरोगी ठेवा आणि सुदृढ ठेवा. इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपले महाराष्ट्र देश न्यूज चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. मी सहसंपादक दादाराजे भोसले, वडूज.